द प्राइम न्यूज पर दिखाए जाने वाले किसी बयान से द प्राइम न्यूज का सहमत होना हे जरूरी नहीं है। त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे। अगदी देशाच्या बाहेरच्याही कोणत्या एजन्सीच्या माध्यमातून चौकशी करायची असेल त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे। या माणसाला आमदारकी संपल्यानंतर इथून पुढचं अख्खं आयुष्य तुरुंगात घालावं लागेल इतके भक्कम पुरावे दिलेले आहेत। मला तर असं वाटायला लागलं की आमदारकी जाते म्हणून पर्यायी व्यवसाय पाहिजे वेळ आली की काय की आपला मंत्री ड्रग्सच विकायला लागला डायरेक्ट। म्हणून आपल्याच पालकमंत्र्यांनी त्या माणसाला पळवून लावला आणि तो ससून हॉस्पिटलमधून पळून गेला। 20 तारखेला शिवसेनेच्या वतीनं नाशिकला आपण मोर्चा काढतो। फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। देखते रहिए द प्राइम न्यूज अब्दुल रहमान के साथ। इन दिनों ड्रग्स माफिया ललित पाटिल से ताल्लुक को लेकर मंत्री दादा भुसे पर संगीन इल्जामात लगाए जा रहे हैं। ललित पाटिल इन दिनों पुणे के ससून हॉस्पिटल में जेर इलाज था, जहां से वो 2 अक्टूबर 2023 को फरार होने में कामयाब हो गया, जिसके बाद अपोजिशन लीडरान के जरिए सियासत गरमाई हुई है। एक तरफ रविंद्र धनगीकर और नाना पटोले ने शिंदे गुट के एक मंत्री के जरिए ड्रग्स माफिया ललित पाटिल को फरार किए जाने की बात कही है, तो वहीं शिवसेना उद्धव ठाकरे गुट उप नेता सुषमा अंधारे ने बराह रास्त दादा भूसे का नाम लेकर इस पूरे मामले को गरमा दिया है। इधर मंत्री दादा भूसे ने इन तमाम इल्जामात को बेबुनियाद बताया है। उन्होंने कहा है कि इस मामले में वो मुल्की व गैर मुल्की किसी भी जांच एजेंसी का सामना करने के लिए तैयार हैं। दादा भूसे ने कहा कि गलत बात फैलाकर उनकी छवि को खराब किया जा रहा है। मंत्री दादा भूसे ने कहा कि मालेगांव और नासिक की आवाम उनके बारे में सब कुछ जानती है। किसी भी जांच एजेंसी को अपना ताउन देने के लिए वो हमेशा तैयार हैं। आदरणीय सुषमाताई अंधारेंना जाहीर चौकशीची ते मागणी करत असतील त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे। अगदी देशाच्या बाहेरच्याही कोणत्या एजन्सीच्या माध्यमातून चौकशी करायची असेल त्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे। त्या चौकशीतनं दूध का दूध पानी का पानी होईल। इधर सुषमा अंधारे ने भी दादा भूसे के जरिए जांच में ताउन किए जाने की बात सुनकर दादा भूसे की तरफ से इसे सकारात्मक कदम यानी कि मुस्बित कदम कहा है। उनका कहना यह है कि दादा भूसे ने तो अपनी बात कह दी, अब महाराष्ट्र के नायब वजीर आला और गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को चाहिए कि इस मामले में जांच के आदेश दें। इधर शिवसेना उद्धव ठाकरे गुट के नौ मुंतखब उत्तर महाराष्ट्र के उप नेता अद्वैय हीरे ने सुषमा अंधारे के इल्जाम को एक बार फिर से दोहराया है। गुज़िश्ता रात करीबी देहात टिंगरी में एक आवामी जलसे को खिताब करते हुए उन्होंने कहा कि मंत्री दादा भूसे को अब अपनी कुर्सी खतरे में लग रही है, इसलिए अब वो दूसरे मुतबादिल धंधे में हाथ डाल रहे हैं, जिसमें ड्रग सप्लाई भी शामिल है। उन्होंने इल्जाम लगाते हुए कहा कि ललित पाटिल और दादा भूसे का ये मुश्तरका बिजनेस है जो अब तक कामयाबी से चल रहा था, मगर अचानक पुलिस को उसकी इत्तला मिल गई और ललित पाटिल को गिरफ्तार कर लिया गया। इतना ही नहीं, दादा भूसे के कहने पर ललित पाटिल को जबरन बीमार बताकर पूना के ससून हॉस्पिटल में दाखिल किया गया, जहां पर इलाज के दौरान भी वो अपनी हरकतों से बाज नहीं आया और ससून हॉस्पिटल से ही उसने अपने ड्रग्स सप्लाई का धंधा जारी रखा, जिसके बाद पुलिस को उसकी इत्तला मिली और पुलिस को इस मामले में कामयाबी भी मिली। दौरान इलाज ललित पाटिल ससून हॉस्पिटल से 2 अक्टूबर 2023 को फरार हो गया। इसे फरार करवाने में दादा भूसे का नाम आ रहा है, ऐसा अद्वैय हीरे के जरिए बताया गया है। अद्वैय आबा हीरे ने इस बात पर हैरत जाहिर की कि बगैर किसी बीमारी के इतने लंबे अरसे तक इतने संगीन इल्जाम में गिरफ्तार शख्स को हॉस्पिटल में दाखिल किया गया। अद्वैय आबा हीरे का कहना है कि 9 महीने तक उसे हॉस्पिटल में ही दाखिल किया गया। बड़ी से बड़ी बीमारी जिसमें कैंसर भी शामिल है, उसमें भी इतने लंबे अरसे तक मरीज को हॉस्पिटल में नहीं रखा जाता। अद्वैय आबा हीरे ने मंत्री दादा भूसे पर जिला नासिक के नौजवानों का मुस्तकबिल गारत करने खराब करने का भी इल्जाम लगाया है। उन्होंने कहा कि इसके लिए जनता उन्हें कभी माफ नहीं करेंगी। उन्होंने कहा कि 20 अक्टूबर को
को नासिक में दादा भूसे के खिलाफ एक बड़ा मोर्चा निकाला जा रहा है, जिसमें एक बड़ी तादाद में नौजवान शामिल होंगे। इस मोर्चे की क़यादत शिवसेना की तोप संजय राउत करने वाले हैं। मालेगांव से भी एक बड़ी तादाद में लोग इस मोर्चे में शामिल हो सकते हैं, जिसका अंदाजा लगाया जा रहा है। द प्राइम न्यूज पर दिखाई जाने वाले किसी बयान से द प्राइम न्यूज का सहमत होना ये जरूरी नहीं है, ये उस शख्स का अपना निजी बयान हो सकता है। आइए देखते हैं क्या कहा अद्वय आबाहिरे ने। आज ज्या वेळेला ड्रग्सच्या मुद्द्यावर बोलले, काय चाललंय हे, किती खालच्या दराला, म्हणजे मला तर असं वाटायला लागलं की आमदारकी जाते म्हणून पर्यायी व्यवसाय पाहिजे वेळ आली की काय, की आपला मंत्री ड्रग्सच विकायला लागला डायरेक्ट। ललित पाटील आणि त्याचा हो स्वप्नील पाटील कुठले आहेत हे, लखमापूरचे। सोपान पाटील आहेत ते, आपले मराठा पाटील आहेत, आणि ते ड्रग्स विकायचे, त्यांच्याबरोबर आपल्या मंत्र्यांची भागीदारी। अनेक वर्ष व्यवसाय व्यवस्थित चालला, नंतर तो मोठा ड्रग्सचा साठा सापडला। साठा सापडल्याच्या नंतर त्याला अटक झाली, अटक होऊन तुरुंगात गेला। तुरुंगात गेल्यानंतर त्याला सुविधा द्यायची म्हणून आपल्या मंत्री मोद्यांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं, आणि किती दिवस रुग्णालयात, 9 महिने रुग्णालयात। याला असा कुठला आजार झाला, कॅन्सर झालेल्या माणसाला ज्याला किमोथेरपी देतात ना, त्याला सुद्धा 9 महिने हॉस्पिटलमध्ये ठेवत नाही। याला असा कुठला रोग होता की याला 9 महिने रुग्णालयात ठेवला, याचं यांच्याकडे उत्तरच नाही, यांच्याकडे रोगच नाही, बिगर रोगाचा ठेवला। पण ठेवला तर ठेवला तो भोपडीत का उद्योगी की तो रुग्णालयात पण शांत बसला नाही, तो ससून रुग्णालयात ड्रग्स विकायला सुरू झाला। तिथं पोलिसांनी धाड घातली आणि त्या धाडीत पुन्हा ड्रग्स सापडली, आणि तेव्हा लक्षात आलं की हॉस्पिटलमधनं ड्रग विक्री चालू आहे। मग आता ह्याला तिथून पळवायची वेळ आली, तर त्या ससून रुग्णालयाच्या लोकांना दमदाटी करून आपल्याच पालकमंत्र्यांनी त्या माणसाला पळवून लावला आणि तो ससून हॉस्पिटलमधनं पळून गेला। मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून पळवेपर्यंत आहात, मग हे जे ड्रग्स विकणारे आहेत यांच्यामध्ये यांना रस काय? तुमच्या आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं एखादं काम याच्यातरी फुकट होत नाही, ड्रग्स माफियांची कामं फुकट करेल का? प्रामाणिकपणे विचार करा। हे ड्रग्सचा पैसा सुद्धा हा घेतोय, आणि किती खराब, म्हणजे आज या देशातली पिढी बुडवण्याचं काम तुम्ही घेतलेलं आहात। मालेगाव तालुक्यातली सगळी वाळू विकायला ती पोरं लावली, सगळी व्यवस्थापन केली, एक पिढी बर्बाद केली, आणि आता तुम्ही थेट इथपर्यंत आले की ड्रग्स विकायला निघाले। मग या जिल्ह्यामध्ये एकही पोरगा तुम्हाला चांगला ठेवायचा नाही। नाशिक शहरामध्ये महाविद्यालयामध्ये या ड्रग्सची विक्री चालू आहे। परवाच्या दिवशी संजय राऊत साहेबांची आमची पोलीस कमिशनर बरोबर बैठक झाली, चर्चा झाली, आणि तेव्हा जेव्हा अहवाल पाहिले तर इतकं आश्चर्यकारक होतं। फक्त मुलं नाही तर अविवाहित शाळेत आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली सुद्धा ड्रग्स घेतात, आणि त्या मुलींना ड्रग्सची अति सवय लागल्यामुळे काही वेड्या झाल्या, काहींनी आत्महत्या केली, आणि आत्महत्या करणाऱ्या पोरींचा आकडा जेव्हा पाहिला तर तो इतका भयंकर आहे की इतका संतापजनक प्रकार हा आपल्या पालकमंत्र्यांच्या मुळे चालू आहे। पिढ्याच्या पिढ्या बर्बाद होत आहेत, लोक आत्महत्या करतायत, काहींना वेळ लागतंय, आणि म्हणून हे सगळं थांबवायचं असेल तर ही पोलीस यंत्रणा ताब्यात घ्यावी लागेल, यांना सगळ्यांना नीट करावं लागेल। आणि म्हणून 5-20 तारखेला शिवसेनेच्या वतीनं नाशिकला आपण मोर्चा काढतो, ज्या मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी सहभागी होतील, स्वतः राऊत साहेब मोर्चामध्ये सहभागी होतील, आणि या सगळ्याचा जाब आपल्याला विचारायचा आहे। आज ही कुत्ता गोली आपल्या मालेगाव नाशिकला पोहोचली, आणि कुत्ता गोलीचा व्यवसाय 200 रुपयाला पाकिट मिळतं, पण ती कुत्ता गोली खाल्ल्यावर तुम्ही त्याला खून करायला लावा तर करून देतो, त्याला काही सांगितलं काही कळत नाही। एकदा इथं चोर सापडले आपल्याच तालुक्यात, चोर सापडल्यानंतर त्या लोकांनी त्या चोरांना मारलं, कितीतरी काठ्या तुटल्या, काही करत नाही, ते चोर हसत होते, त्यांना मारच लागला नाही। 2 दिवसांनी घरी त्याला शुद्ध आली तेव्हा कळलं की एकाचा हात फ्रॅक्चर होता, एकाचा पाय फ्रॅक्चर होता, पण 2 दिवस त्याला शुद्ध नाही। आणि ह्या इतक्या घाणेरड्या नशा येतात कुठून? ह्या सगळ्या येतात गुजरातमधनं, ह्या सगळ्या येतात सुरतमधनं, आणि मग गुजरात आणि महाराष्ट्राला जे बॉर्डर आहे त्या ठिकाणी जर एक एक सामान तुम्ही चेक करतात, प्रत्येक माल चेक करतात, मग बॉर्डर क्रॉस होते कशी? राज्याची पोलीस करते काय? राज्याचं एक्साईज करतं काय? राज्य सरकार करतं काय? म्हणजे यात फक्त पालकमंत्रीचं आहे का अख्खं भाजपचं सरकार आहे हे शोधावं लागेल। आणि कोणी आपल्या पोरांचं आयुष्य बर्बाद केलंय, या सगळ्यांना तुम्ही मतदार म्हणून एक वेळा माफ कराल, पण प्रामाणिकपणे सांगतो ही पिढी बर्बाद केल्याबद्दल आपल्या पालकमंत्र्याला परमेश्वर नरकात सुद्धा जागा देणार नाही, त्याला इथं माफी मिळेल पण तिथं माफी मिळू शकणार नाही। आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यांनी आपलं वाटोळ करायला घेतलेलं आहे या लोकांना किमान आपण उभं करणार नाही याची प्रामाणिकपणे जाणून घ्या।